सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दिवाळीची भेट म्हणूनच हे काम सुरू झालंय असं समजायला काहीच हरकत नाही। औपचारिक उद्घाटन म्हणजे भूमिपूजनाचं जे कालचा जो नाट्यगृहाचा कार्यक्रम होता तिथे ते ऑनलाईन आपलं भूमिपूजनाचं झालेलं आहे। पण आज ऍक्च्युअली काम सुरू झालंय। कंपाऊंड वॉलचं काम पहिल्यांदा होणार आहे। काम सुरू होताना आपलं जे भूमिपूजन आहे ते आपण आता सुरू केलेलं आहे। आता काम सुरू झालेलं आहे। सुरुवातीला कंपाऊंड वॉल होणार आहे, त्याच्यानंतर आतमधलं सगळं काम सुरू होईल। तर नागरिकांना याबद्दल कसं काम सुरू असताना काही अडथळे काही अडचणी आल्या तर थोडंसं सहकार्य करा, कारण कुठलंही विकास काम जेव्हा होत असतं तेव्हा काही ना काही अडथळे येतात किंवा तुम्हाला थोडा त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टींचा। तर त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं। अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षापूर्वी आपण हा अटल सूर्योदय उद्यान या विषयाचा सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जॉगिंग ट्रॅक केला, कंपाऊंड वॉल केली आणि मैदान सपाट केलं, जेणेकरून सर्व नागरिकांना त्याचा उपभोग आणि लाभ घेता येईल। आणि ते घेतात आहे। साई, कांसई, खेर सेक्शन, अंबरनाथ मधले अर्धे मला वाटतं पूर्वेकडचे लोक ह्या मैदानाचा उपयोग आणि लाभ घेतात आहे। पण अत्याधुनिकतेकडे जाताना आपण का मागे राहावं, म्हणून ह्या मैदानाचं अत्याधुनिकीकरण करावं असं जेव्हा डोक्यात विचार आला तेव्हा 2 वर्षापूर्वी आपण ह्याचं पहिलं पत्र दिलं की आम्हाला मैदानासाठी अत्याधुनिक सगळ्या सेवा उपलब्ध करा, म्हणजे ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही असतील, स्ट्रीट लाईट असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इथे होणार आहेत। इंडोर ऍक्टिव्हिटीज जसं अभिजित म्हणाला तशा सगळ्या होणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय होणार आहे। इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, आणि हा सगळा जे आहे ते आपण नागरिकांना विचारून केलेला आहे, त्याच्यामुळे हे झालेलं आहे। बरं, हे सगळा विषय करत असताना आपले जे कल्याण लोकसभेचे महायुतीचे खासदार आहे त्यांचं आपल्याला अगदी पहिल्यापासून सहकार्य लाभलेलं आहे। त्याच्यामुळे खासदार साहेबांचे आभार आहे, कारण कुठलाही विषय फंडाशिवाय होत नाही। तर तो एक आहे की खासदारांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि आता नागरिकांना सुद्धा मी सांगते की जे काही ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार त्रास होईल, काही जास्त असं वाटलं तर तुम्ही कधीही मला कॉल करून विचारू शकता की इथे काय चाललेलं आहे किंवा काही अडचण असेल तर तो आपण सोडवू शकतो। याच्यामध्ये थोडं सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी आम्हाला सहकार्य करावं आणि निर्विघ्नपणे आपलं हे मैदानाचं काम पार पाडलं जावं असं सगळ्यांच्या वतीने मी इच्छा व्यक्त करते। धन्यवाद। पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।